एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी व्हिडिओच्या आधीच सांगते तुम्हाला की मी पुढे ना तुमच्यावर एक माझ्या डोक्यातला जो थॉट आहे तर तो जो मी तुमच्यावर शेअर करणार आहे, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, तर ते पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. सो हे तर तुम्हाला दिसतंय सगळं की मी दुपारच्या जेवणाची प्रिपरेशन चालू आहे. सकाळचं सगळं उरकलेलं आहे आणि केतन पण ऑफिसला गेले होते. आणि आता मग इथे जे आहे ते मी दुपारी म्हटलं भाजी होईल असं ह्याने मी परत करत होते. सो केतन तर डबा घेऊन जात नाहीत, कारण ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्येच जेवतात. सो ते एक मला थोडा रिलीफ असतो. पण मग सकाळी नाश्ता आणि हे सगळं तर असतंच, पण त्याच्याबरोबर बाकीची पण कामं असतात. आणि मग इथे म्हटलं मेथी आहे तर मग मेथी मलाई मटर करूया, खूप दिवस झालं केली नव्हती. सो मग त्याची प्रिपरेशन चालू होती. आणि मी किचनमध्ये असताना हा मला कधी आवाज देत नाही असं होतच नाही. दाखवते मी तुम्हाला पुढे, नेहमी तो आवाज देतो. जर त्याने मला आवाज नाही दिला तर मलाच आता आजकाल असं सुनं वाटतं की अरे हा आला नाही का अजून गावळा. आणि मग सारखं त्याचं दिवसभर काव काव चालूच असतं. आणि आता तो भरीतभर कमी आहे, तर इथे अजून एक दुसरी गोष्ट की आता खारुताई पण यायला लागली आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं असं त्यांना द्यायला. सो इथे तुम्ही बघताय माझी प्रिपरेशन चालू आहे. आणि मी त्याच्यामध्ये आता इथे टमॅटोची प्युरी वगैरे घालणार. जर तुम्हाला पूर्ण रेसिपी हवी असेल ना तर मला सांगा, मग मी देईन तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी की मी ना आता परत पाणी प्यायला चालू केलं. माझं पाणी खूप कमी प्यायलं जातं ना. सो मी आता काय केलं ना, मी आता मग ठेवलेला आहे की तो पाणी म्हणजे त्या मगमध्येच पाणी पिते. की का ते मी तुम्हाला सांगते पुढे थोड्या वेळाने. सो हे आता तुम्हाला दिसत असेल, तर पाणी कमी नाही प्यायलं गेलं पाहिजे, पाणी खूप प्यायला पाहिजे. आपल्या बॉडीसाठी ते चांगलं असतं. तर हे काही वेगळं सांगायची गरज नाही, पण प्यायलं पाहिजे. सो आता मी तुम्हाला इथे दाखवते खारुताई पण आलेली. सो मगाशी मी तुम्हाला पाण्याबद्दल जे बोलत होते ना, तर मला ॲक्च्युली किडनी स्टोनचा त्रास आहे. त्याच्यामुळे मला पाणी प्यायला लागतंच काही झालं तरी. पण मी ना विसरते, कारण मला पाणी प्यायची एवढी सवय नाही आहे. इवन आधी पण नव्हती, आणि मला लग्नानंतर चालू झाला किडनी स्टोनचा त्रास जो आहे तो. आधी असेल माहीत नाही मला, पण आधी कधी कळलं नाही, पण लग्नानंतर कळलं. त्याच्यामुळे मग पाणी प्यायला म्हणजे लागतंच. आणि मला नाही आवडत साधं पाणी प्यायला, पण तरी मी पिते आजकाल, काही म्हणजे हे नाही करू शकत. सो तुम्ही बघितलं तो जो मग होता ना, तो साधारण 400 mlचा होता. आणि मी साधारण असे 8 मग जे आहे ते पाणी पिते दिवसभरातून. म्हणजे तेवढं सफिशियंट आहे, आणि प्यायला गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे असं. सो आणि तुम्हाला जर लक्षात येत नसेल की बाबा पाणी प्यायचं आठवण राहत नसेल, तर काय करायचं, सकाळी एवढं पाणी प्यायचं आणि मग वॉशरूमला जाऊन आलो की त्याच्यानंतर परत तेवढंच पाणी प्यायचं. म्हणजे काय होतं ना की नेक्स्ट टाईम ती सायकल चालू होते. म्हणजे वॉशरूमला जायचं, पाणी प्यायचं, परत वॉशरूमला जायचं, पाणी प्यायचं. आणि ही जी ट्रिक आहे ना, ती मला माझ्या नवऱ्याने सांगितली होती. सो इथे माझी भाजी पण जी आहे ती रेडी झालेली आहे, आणि तुमच्याबरोबर गप्पा पण झालेल्या. आता मी जे आहे ना ते तुम्हाला डायरेक्ट दुपार म्हणजे झाली आहे तेव्हाच भेटते. म्हणजे मुलीला सोडून आली आहे आणि माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता इथे मी शुगरला देते खायला. आणि याच्यानंतर पण मला व्हिडिओचं काम करायचं आहे, आणि अशी बरीच कामं आहेत. आणि तुम्ही थंबनेल बघितलेलं आहे व्हिडिओचं, तर त्याच्यावरून मी तुम्हाला जे आता हे पुढचं थॉट सांगणार आहे. आणि घरातली कामं तिथं काय होतच राहणार आहेत, ती काही संपत नाही. सो विचार केला की तुमच्यावर आधी बोलून घ्यावं. जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तुमच्यावर काहीतरी शेअर करायचं आहे. सो मी तुमच्यावर शेअर करते, आणि आय होप तुम्हालाही समजेल ते मला काय म्हणायचं आहे ते. तर मला माझ्या डोक्यात असं एकदम आलं की जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आईच्या म्हणजे हातामध्ये काय जादू होती असं म्हणजे माझ्या डोक्यात असं त्या दिवशी सडनली आलं. आणि म्हटलं तुमच्यावर पण शेअर करूयात, तुम्हाला पण थोडंसं रिलेटेबल वाटेल, तुम्हालाही असे थॉट्स येत असतील डोक्यामध्ये असं वाटलं मला, म्हणून म्हटलं शेअर करूयात तुमच्याबरोबर. तर म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जेव्हा आपण लहान असतो ना, तर तेव्हा म्हणजे इवन मी लहान होते, तर मला असं वाटायचं की आईच्या हातामध्ये काहीतरी जादू आहे असं मला वाटायचं. आणि अजूनही वाटतं, आणि मी किती मोठी झाले ना तरी ते मला वाटतच राहील. कारण आहे ना, तिचा जो स्पर्श असतो ना तो काही वेगळाच असतो. म्हणजे त्याला काही माझ्याकडे शब्द नाही आहेत वर्णन करायला की बाबा काय बोलू शकतो, त्याला एक स्पेसिफिक असा शब्द नाही आहे. पण आहे ना, जेव्हा लहान असतो ना आपण, तेव्हा आई केसांना तेल लावते की नाही,
तर तेव्हा तिच्या हातांचा जो स्पर्श, त्याचा उबदारपणा आणि त्याचं प्रेम जे असतं ना, ते सगळं ती जणू काही आपल्या डोक्यावर भरभरून त्याचा वर्षाव करते असं म्हणजे वाटायचं लहानपणी. आणि अजूनही आठवतं ते आपल्याला. आणि त्या काळात ते खूप मोठं सुख होतं असं मला वाटतं. आणि सुख ते फक्त शरीरापुरतंच नव्हतं, तर ते मनालाही खूप छान शांती द्यायचं. आणि तिच्या स्पर्शामध्ये आहे ना प्रेम आणि सुरक्षितता वाटायची. आणि जसं लग्न झालं तसं सगळंच बदललं. आणि आता आपण म्हणजे मी एक बायको आहे, एक आई आहे आणि एक गृहिणीसुद्धा आहे. आणि आपल्या म्हणजे दिवसाची सुरुवात आपल्यापासून होते. शाळेची तयारी म्हणा, घरातल्या जबाबदाऱ्या, येणारे जाणारे सगळं बघायचं असतं. आणि अजून बऱ्याच काही न संपणाऱ्या जबाबदाऱ्या पण एकामागून एक येतच असतात. आणि त्यात आपण स्वतःला वेळ देणं म्हणजे लांबच राहिलं. आपण एवढा विचारच करत नाही ना स्वतःबद्दल. पण मग मला असं कधीतरी असं वाटतं की आपल्याला पण नाही का कोणीतरी छान असं प्रेमाने, मायेने आणि असं हळूवार स्पर्शाने आपल्या डोक्याला पण छान असं तेल लावून, जसं आई द्यायची, तर तसं द्यावं लावून, म्हणजे ज्याने आपल्या शरीराला काय म्हणजे मनालाही छान आराम मिळेल असं, ठीक आहे ना, आणि शांती वाटेल. पण मग अशा वेळी समजा कोणी नसेल तर मग काय करायचं ना, असं होतंच ना की असं आपल्याला मनात खूप विचार होतो. आणि मग अशा वेळी काय करायचं, तर सरळ चक्क आपण काही म्हणजे कोणी समोरून आपल्याला बोलेल याची वाटच नाही बघायची मला तर वाटतं. म्हणजे आपण सरळ आपल्या नवऱ्याला नाही तर मुलांना सांगायचं की मला प्लीज डोक्याला तेल लावून द्या म्हणून, आणि छान लावून द्या. आणि त्यात काहीच गैर नाही आहे असं मला वाटतं. आपणही आपला हट्ट कधीतरी पूर्ण करून घेऊया की. आणि मला वाटत नाही की तिथे कसलाच संकोच मनामध्ये आला पाहिजे म्हणून. कारण एका आई आणि बायकोच्या आधी आपल्या मनामध्ये ती मुलगी आहे जिला आपल्या आईने तेल लावून दिलेलं आहे. आणि आपण तिला कुठेतरी मागे टाकलेलं बरंच आधी. सो तिचा पण विचार झालाच पाहिजे ना. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला नक्की सांगा. म्हणजे मला तरी असं वाटलं, म्हणून मग मी आज केतनला म्हटलं की मला तेल लावून द्या. म्हणजे मी असं मध्ये आधी म्हणत असते की माझ्या डोक्याला तेल लावून द्या, आणि तेही मला तेल लावून देतात. सो मला खूप छान वाटतं त्याच्यामुळे. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्याला किंवा मुलांना असं सांगूच शकता. आणि तुमचं काय म्हणणं आहे मला याच्यावर नक्की सांगा. आणि असं बऱ्याच वेळा होत असेल की नाही ऐकत नवरा किंवा मुलं, पण थोडं प्रेमाने आणि थोडं असं करून घ्यायचं लावून, काहीच फरक नाही पडत. आणि अगदीच कुणी नाही दिलं ना लावून, तर सरळ पार्लरमध्ये जायचं आणि मस्त हेड मसाज करून घ्यायचा. कारण आपल्या मनाची शांती पण तेवढीच महत्त्वाची असते. आणि ती असेल तर आपलं घर पण आपण समाधानी ठेवू शकतो असं मला वाटतं. हॅलो, तर आता मी आज तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटते. काल नंतर मी शूट नाही केलं. काल असं इंटरव्हलमध्येच माझं शूट होत होतं. सो काल मी तुम्हाला रात्री दही लावलेलं दाखवलं होतं, तर ते मी तुम्हाला दाखवते कसं लागलंय. कारण ते एकदम छान असं घट्ट लागतं गाईच्या दुधाचं असेल तरी. आणि दुसरी गोष्ट, आज सकाळी लवकर उठली आहे, माझं सगळं आज झालेलं आहे काम. पण आज मी तुम्हाला शूट करण्यासारखं काही नव्हतं सकाळपासून, कारण नाश्ता आणि हे सगळं रेग्युलर तर होतंच. पण आजचा मेन दिवस माझा जो आहे तो आहे एडिटिंगचा. आणि एडिटिंगचा दिवस एवढा बोर जातो ना माझा, कारण मला शूट करायला आवडतं, व्हिडिओज बनवायला भरपूर आवडतं. पण एडिटिंग करायचं म्हटलं की माझं जीवावर येतं खूप, कारण मग मला झोप लागते, एडिटिंग करता करताच मला पेन येते, असं बरंच काय काय होत असतं. सो त्याच्यात काही दाखवण्यासारखं नाही, कारण आजचा हा दिवस मला वाटतं बऱ्यापैकी असाच जाईल. कारण 2-3 व्हिडिओ एडिट करायचे आणि एडिटिंग म्हटलं की नको असं वाटतं. पण ठीक आहे, तर ते आज मला नाही वाटत मी तुम्हाला काही दाखवण्यासारखं आहे. जर असं वाटलं संध्याकाळपर्यंत तर मी दाखवेल, कारण मला हा पूर्ण व्हिडिओ आज रात्रीपर्यंत एडिट करून मग उद्या तुमच्याकडे येणार आहे तो, म्हणजे तुम्ही बघू शकता असं. सो बघूया आता. आणि काल तुम्ही बघितलं तेल लावलेलं होतं, तर केसही धुवायचे आहेत. सो ते पण होते. त्याआधी तुम्हाला मी दाखवते दह्याचं काय स्टेटस आहे, कसं लागलंय, आणि मग मी हेअर वॉश करायला जाणार. सो इथे मी तुम्हाला दाखवते दही कसं लागलंय. आणि मगाशी सॉरी खूप आवाज येत होता डॉगचा, मला बोलता बोलता लक्षातच नाही आलं की अरे एवढा आवाज येतोय म्हणून. तर इथे मी तुम्हाला दाखवते. परत भुंकतोय, खूप भुंकतो तो डॉग, काही करू नाही शकत त्याला. तर ठीक आहे, ते हे तुम्हाला दही दाखवते कसं लागलंय. खूप छान घट्ट असं लागलंय, थिक एकदम, बघू शकता तुम्ही. आणि हे गाईच्या दुधाचं आहे, त्यामुळे असं फुल फॅट खायची पण गरज नाही. आपण घरच्या घरीच लो फॅट मिल्क दही करू शकतो. तर मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. तुम्ही पण अशा पद्धतीने लावू शकताय. तर चला, मी आता तुम्हाला नंतर थोड्या वेळाने भेटते. तर काय करणार मी पुढे काय मला माहित नाहीये, पण आता थोडंच तरी मी जरा हेअर वॉश आणि सगळं करून येते. सो भेटते मी तुम्हाला नंतर. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की मला एडिटिंग करताना भयंकर झोप येते, तसंच मला काहीसं झालं आणि मी चक्क झोपून गेले. आणि कधी झोपून जाते तेच मला कळत नाही.
जर कॅमेरा चालू असताना तर तुम्हाला म्हणजे कळलंही असतं की हां झोपली आहे, पण मी असं दाखवू पण नाही शकत की बाबा मी झोपली आणि मी उठले आणि मी कॅमेरा चालू केला परत झोपायचं नाटक केलं आणि परत, तर असं नाही होऊ शकत आहे. पण मग मी तुम्हाला दिसतंय की ते एडिटिंगचं काम चालू आहे आणि मी ते कसं तरी रडत खडत करते आणि इथे व्हॉइस ओव्हर देत होते मी एक गोष्ट ना ऑब्झर्व केली आहे, तुम्ही केली आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही सांगा, मला सजेशन हवं आहे की माझं ना खूप आणि हा शब्द आहे ना खूप येतो. तुम्ही आत्ता आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन पण, आधीच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये थोडं आधी जाऊन जिथे मी आईबद्दलचं जे काही बोलत होते, हे केसांना तेल लावून द्यायचं वगैरे, तर त्याच्यामध्ये मी एवढ्या वेळा आणि बोलली आहे ना की म्हणजे मला असं वाटतं अरे बापरे दुसरा शब्द नाही आहे का. तर मला दुसरा शब्द असेल ना कुठला त्याच्यासाठी तर स्पेसिफिक असं सांगा मला, म्हणजे मी तो यूज करेल, कारण खूपच आणि असं होतं. तर मला तिथे बाजूच्या घरात म्हणजे त्यांनी ना मागे खूप छान अशी काय म्हणतो भाजीपाला लावलेला आहे, टमॅटो लावले आहेत आणि कोबी लावला आहे किंवा फ्लॉवर आहे, मला काही कळत नाही वरून, पण एवढं छान वाटतं ना ते बघायला. तर मी ते बघतच बसले होते थोड्या वेळासाठी, पण म्हटलं नंतर परत असं विचार आला की अरे आपल्याला करायचं आहे हे रेकॉर्डिंग वगैरे. म्हटलं जरा खूपच बोर होतं आहे, म्हणजे माझा रेकॉर्डिंग म्हणजे एडिटिंगचा दिवस जो आहे ना तो खूप बोर जातो मला असं वाटतं, कारण घरातली कामं पण त्याच्याने अडतात आणि हे जे आहे एडिटिंगचं तर ते पण खूप वेळ लागतो मला करायला, कारण पेंगच येत एवढी येत असते. तर म्हटलं जाऊ दे ते बोरिंगनेस आणि ते पेंग घालवण्यासाठी मग मी काय म्हणतो कॉफी प्यायले थोडी, आणि ती कॉफी प्यायल्यानंतर मग मी परत थोडे फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर परत एकदा एडिटिंग करायला घेतलं. मला कॉफी प्यायची एवढी सवय नव्हती, म्हणजे लग्नाच्या आधी चहा प्यायचे मी, पण तो पण मी बंद केला होता लग्नाच्या आधी. म्हणजे मला वाटतं ऑलमोस्ट 1-2-3 वर्ष तरी मी चहा कॉफी काहीच नाही, आणि खूप छान वाटायचं मला ॲक्च्युली. आधी ना सकाळी सकाळी उठल्या चहा लागायचा, तर मला ना टेन्शन यायचं की समजा माझं लग्न झालं आणि मला समजा सकाळी सकाळी चहा नाही मिळाला तर माझं कसं होणार, तसं मला खूप टेन्शन यायचं. पण झालं वेगळंच, लग्न झालं आणि मला नवऱ्याला कॉफी प्यायची सवय होती, त्याच्यामुळे मला पण कॉफी प्यायची सवय लागली. म्हणजे चहा तर पीत नव्हते, बंद केला होता, पण कॉफी प्यायची सवय लागली. सो आता ती पण सोडायची आहे, तर मी आता 1 कपवरून अर्ध्या कपवर आलेली आहे आणि हळूहळू ती पण बंद करेल. तर बघूया आता कसं म्हणजे होतं आहे ते. तर चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. माझं चॅनल जे आहे ते नवीन आहे, लहान आहे, आणि ह्या लहान बाळाला आपल्याला ग्रो करायचं आहे, त्याच्यासाठी तुमची मदत हवी आहे. सो आय होप तुम्ही मला ती मदत कराल. चला तर मग भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.